पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले। तर याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात। सुषमाजी, तुमचं लोकशाहीमध्ये मनापासून स्वागत। आता एमपीएससीचे विद्यार्थी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे, काय प्रतिक्रिया द्याल? सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकारला आंदोलकांचं मानसशास्त्र कळत नाही। आंदोलन हाताळण्यापेक्षा आंदोलन चिरडण्याकडे सरकारचा जास्त कल आहे। मुळात जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले ते विद्यार्थी सरकारी सेवेत जाणारे विद्यार्थी आहेत। असा शिस्तप्रिय विद्यार्थी रस्त्यावर उतरणे इतकी अगतिकता त्याच्यात का निर्माण होते, हे आंदोलनाचं मानसशास्त्र सरकारला कळायला हवं। म्हणजे दर वेळेला मूल सुद्धा रडल्याशिवाय आई त्याला स्तनपान करत नाही, तसं प्रत्येक वेळेला आंदोलकांनी उग्र रूप धारण करायचं आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारने ऐकायचंच नाही असं ठरवलंय का? गोपनीय अहवाल काय असतो तुमचा? गोपनीय खातं काय काम करतं? जर 2 दिवसांपासून आंदोलन चालू होतं तर तेव्हाच या गोपनीय खात्याच्या लोकांनी सरकारला का बरं याची माहिती दिली नाही की हे आंदोलन उग्र रूप धारण करू शकतं? याच्यावर पटकन तोडगा काढला पाहिजे। आणि मग काय असतं, विद्यार्थ्यांना कसाही आपला प्रश्न सोडवायचा असतो। मग त्यामुळे ते समजा जर आम्ही सत्तेत असू तर कदाचित ते विरोधक म्हणून भाजपकडे आपला प्रश्न घेऊन जातील। त्यांना कोणीतरी त्यांना ते पाहिजे। आता एक मोठी अपडेट समोर येते की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय। एमपीएससीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे। ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागतं, या संदर्भात काय प्रतिक्रिया द्याल? राज्य सरकारची ही हार मानायची का? मी हेच सांगते की सरकार करतं काय हे सरकारला कळत नाही का? पुण्यामध्ये एज्युकेशनल हब आहे, ग्रामीण भागातनं पोरं येतात, हॉस्टेलला पैसे नसतात, मेसला पैसे नसतात, पोरं वर्ष अभ्यास करतात, जाहिरातीची वाट बघतात, लवकर जाहिरात पडत नाही। आणि जाहिरात पडली तर 2 परीक्षा जर एकाच तारखेला असतील तर परीक्षा ओव्हरलॅप होते। मग विद्यार्थ्यांना त्या 2 परीक्षांची पण द्यायची असते, तयारी करायची असते, पण एकाच दिवशी परीक्षा असल्यामुळे अडचण होते। मग हे काय कानानं भाकरी खाणारा आयोग आहे का? आयोगाला कळत नाही का की तारखा काय ठेवायच्या त्या? मगाशी एका वाहिनीवर बोलताना अभिमन्यू पवार असं म्हणाले सरकार पक्षाकडून की आयोगाची नेमणूक आम्ही करत नाही। मला वाटतं डोक्यावर पडल्यासारखं नकाच बोलू राजे हो। अहो, आपल्याकडे राज्यपाल नियुक्त आयोगाचा अध्यक्ष असतो आणि राज्यपालाला स्वतःला असे काही अधिकार नसतात। राज्यपालांना सुचवलं जातं आणि मुख्यमंत्री महोदयांची सूचना राज्यपालांवर बंधनकारक असते। नक्की लोक असं समजतात सत्ताधारी की जणू काही विरोधक कॉप्या करूनच पास झाले, त्यांना कळतच नाहीये। सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।